तर 10% आरक्षण मिळाले, काय सांगाल? हा निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे। मराठा समाजातील तरुण तरुणी, विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना न्याय प्राप्त व्हावा या दृष्टीने या ठिकाणी 10% आरक्षणाच्या संदर्भातलं बिल मंजूर केलं। यातून मराठा समाजातल्या तरुण तरुणींना एक उत्तम संधी प्राप्त होईल आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी एकत्र बसून याच्यातला तोडगा काढण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलवलं आणि एकमताने सर्वांनी या कायद्याला मंजुरी दिली। नक्कीच सर, पण आज विशेष अधिवेशन बोलवलं, तोडगा काढला, मात्र मनोज जरांगे यांच्यासोबत समाधानी नाहीयेत। ते म्हणतात सगळे सोयऱ्याबाबत काहीच निर्णय झाला नाही। त्याच्याही बद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 6 लक्ष आक्षेप आले आहे। त्या 6 लक्ष आक्षेपाची एकूण छाननी करून त्यावर योग्य निर्णय केला जाईल। नक्कीच आता सर, जे आता आरक्षण सरकारकडून देण्यात आलेलं आहे ते कोर्टात नक्कीच टिकेल का, अशी सुद्धा विरोधकांकडून म्हटलं जाते, कारण 2 वेळा असा अनुभव आला नाही। कुठं आला अनुभव? हायकोर्टामध्ये आम्ही तर टिकवलंच होतं। सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि ते टिकवता आलं नाही, पण आपण हायकोर्टात टिकवलंच ना। आरक्षणाचं रक्षण कायदे त्या चौकटीत केलं होतं। एक शेवटचा प्रश्न, विरोधक असे म्हणत आहेत की हे विधेयक मंजूर करताना विरोधकांना विश्वासात घेतला नाही। मला वाटतं विरोधी पक्षनेते स्वतः उभे राहून हे विधेयक एकमताने मंजूर झालं अशी नोंद करा सांगितलं, हा प्रश्नच कुठे उपस्थित होतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते मुनगंटीवार। आपण पाहतोय की एकंदरीत 10% मराठा समाजाला आरक्षण जे ते मान्य झालेलं आहे, मात्र आपण पाहतोय की यावरती विरोधकांकडून टीका होते। मात्र विरोधी पक्षनेत्यांनी स्वतःच विधेयक जे ते एकमताने मंजूर करा असं सांगितल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा।